शेतकरी मित्रांनो नमस्कार। काय तुमच्या पिकांना हुमणी अळीचा त्रास होतोय? हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतोय? मुळे करतुडून रोपे वाळवणारी ही अळी मोठे आर्थिक नुकसान करतेय। मित्रांनो, हुमणी अळी व्हाईट ग्रब शेतातील मुळे कुरतडणारी अत्यंत हानिकारक कीड आहे। ही कीड ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन आणि इतर फळबागा यामध्ये मोठे नुकसान करते। योग्य व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते। आज आपण हुमणी अळी कशी ओळखायची, तिचे जीवनक्रम आणि प्रभावी नियंत्रण बघणार आहोत। मित्रांनो, हुमणी अळी म्हणजे नेमकं काय? ही पांढऱ्या रंगाची सी आकाराची अळी असते। प्रौढ कीटक हुमणी भुंगेरे स्कॅरेब बीटल म्हणून ओळखले जातात। प्रौढ मादी मातीमध्ये तसेच कुजलेल्या शेणखतामध्ये अंडी घालते। त्यातून अळ्या विकसित होतात। पिकांच्या मुळ्यावर त्या कुरतडतात आणि पिकावर मोठा प्रादुर्भाव करतात। मित्रांनो, हुमणीचा प्रादुर्भाव नेमका कसा ओळखावा? पिके हळूहळू वाळू लागतात आणि उपटल्यास मुळे कुरतडलेली दिसतात। संध्याकाळच्या वेळी जमिनीतून मोठे भुंगेरे बीटल्स बाहेर पडतात। फळबागा, ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन यासारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते। मित्रांनो, या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करणे खूप गरजेची असते। त्यानंतर पाण्याचा ताण पिकांना टाळणे गरजेचे आहे। ज्या प्रकारे ओलसर जमिनी राहील त्या ओलसर जमिनीमध्ये या अळ्या जास्त करून मरतात। हुमणी अळीच्या प्रौढ बीटल्सला अट्रॅक्ट करण्यासाठी रात्री प्रकाश सापळे लावावेत। हंगामानुसार पीक बदल म्हणजेच क्रॉप रोटेशन करणे खूप गरजेचे असते। मित्रांनो, सेंद्रिय तसेच जैविक नियंत्रण करण्यासाठी सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे मेटॅरायझियम ॲनेसोप्ली, सन बायोमेटा तसेच बव्हेरियाना बेसियाना, सन बायो बेव्हिगार्ड हे जर पावडर फॉर्ममध्ये असल्यास फवारणीमधून 1 ग्राम प्रति लिटर, जमिनीतून किंवा ठिबक सिंचनाद्वारे 200 ग्राम प्रति एकर, आळवणीद्वारे 1 ते 2 ग्राम प्रति लिटर द्यावे। त्यानुसार लिक्विड बेस्ड असल्यास फवारणीमधून 5 मिलीलिटर प्रति लिटर, जमिनीतून किंवा ठिबक सिंचनाद्वारे 1 लिटर प्रति एकर तसेच आळवणीद्वारे 5 ते 10 मिलीलिटर प्रति लिटर द्यावे। सूत्रकृमीचा वापर करून आपण हुमणी अळीचेही योग्यरित्या व्यवस्थापन करू शकतो। त्यासाठी सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे बायो होकोस्टॉप हे प्रोडक्ट खूप महत्त्वाचे आहे। याची वापरण्याची पद्धत आळवणीद्वारे तसेच जमिनीतून ऊस व इतर पिकांसाठी 1 ते 2 किलो प्रति एकर, त्याचप्रमाणे हळद आणि आले पिकासाठी 5 ते 15 किलो प्रति एकर वापरावे। शेतकरी मित्रांनो, त्याच प्रकारे आपण फेरोमोन ल्यूर वापरूनही या हुमणी अळीच्या प्रौढांचे चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो। त्यासाठी वॉटर ट्रॅप्स आपल्याला लावणे गरजेचे आहे। त्यामध्ये सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे बायोफेरो HC ल्यूर वापरून हुमणी अळीचे व्यवस्थितरित्या नियंत्रण करू शकतो। मित्रांनो, हुमणी अळीचे वेळेवर नियंत्रण करणे फार महत्त्वाचे असते। सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक नियंत्रणाचा योग्य वापर केल्यास या अळीचे नुकसान कमी करता येते। शेतीमध्ये योग्य व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणेही खूप गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या शेतामध्ये हुमणी अळी नियंत्रणासाठी तुम्ही कोणते उपाय करता, कृपया कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।